एकदा तरुण मुलांचा ग्रुप दिंडीला निघतो. गुरुजी कानमंत्र सांगतात. रस्त्यात जर सुंदर मुलगी दिसली तर फक्त हरिओम म्हणायचं, म्हणजे लक्ष विचलित होणार नाही. थोडे अंतर चालल्यावर एक जण हरिओम म्हणतो. लगेच बाकी एका सुरात म्हणतात, कुठे कुठे. एक बरे झाले की 1947मध्ये फेसबुक, व्हॉट्सॲप नव्हते, नाहीतर कोणीच लढाईच्या मैदानात उतरले नसते. फेसबुक आणि व्हॉट्सॲपवर लिहून पाठवले असते की ही पोस्ट इतकी शेअर करा की इंग्रज देश सोडून पळाले पाहिजे. बंड्या, आजोबा शेवटच्या घटकेला काही बोलले का? गण्या, नाही बोलू शकले. आजी शेवटपर्यंत आजोबांच्या जवळच बसून होती. भारताकडे चांगले बॉलर नाही, याचं मुख्य कारण हे आहे की भारतामध्ये लहानपणापासूनच बॅटिंग झाल्यावर घरी पडून जाण्याची घाण सवय आहे. बॉस, सगळेजण काम करत आहेत, तू एकटाच फक्त बसलाय. कर्मचारी, सॉरी सर, सगळ्यांनी तुम्हाला येताना पाहिलं, माझं लक्ष नव्हतं. बायको फ्रीजमध्ये काहीतरी शोधत असते. बायको, अहो लोणी कुठे आहे? नवरा, हडपसरच्या पुढे. नवरा त्या दिवशी उपाशी झोपला. बायकोशी फालतू विनोद करायचे नाहीत. माणसं आपलं आयुष्य आणि भविष्याबद्दल तेव्हाच विचार करतो जेव्हा त्याचा फोन चार्जिंगला लावलेला असतो. आजचे सत्य, झोप डोळे बंद केल्यावर नाही, तर नेट बंद केल्यावर येते. बायकोसोबत वाद घालणे म्हणजे एखाद्या सॉफ्टवेअरचे लायसन ॲग्रीमेंट वाचण्यासारखे आहे. शेवटी तुम्हाला सर्व काही इग्नोर करून आय ॲग्रीवर क्लिक करावे लागते. एक गोष्ट माझ्या लक्षात येत नाही की दारूच्या दुकानाचे वास्तुशास्त्र कोण करत असेल. नाल्याजवळ असो, दक्षिण दिशेला असो, समोर खड्डा, झाड किंवा लाईटचा ट्रान्सफॉर्मर असो किंवा आणखी काही वास्तुदोष असो, दुकानात गर्दी नेहमीच असते. पोस्ट कॉमेडी आहे, पण विचार करण्यासारखी आहे.